हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर आज सेजलच्या स्कूलमध्ये आहे पालखी सोहळा. सो आज सेजलला रुक्मिणी बनवणार आहे. तर तिला रुक्मिणी बनवताना काय काय तिचे मला नखरे सहन करायला लागणार आहेत. परत तिचा कॉस्ट्यूम कसा आहे, तिचा मेकअप मी कसा केला, हे सर्व गोष्टी पाहायच्या असतील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, पालखी सोहळ्यासाठी मी जाणार आहे, तुम्ही पण माझ्यासोबत चला. आणि आणखीन एक गोष्ट की मी सेवीच्या स्कूलमध्ये पण जाणार आहे. सो स्कूलमध्ये गेल्यास आपण तिच्या फ्रेंडशी थोड्याशा गप्पा पण मारूयात. तर असा माझा प्लॅन तर आहे आज, पण बघूयात आता काय काय वर्क होतं वगैरे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तिची सकाळची सर्व तयारी करून ठेवली होती, जेणेकरून सकाळी खूप घाई नको व्हायला म्हणून. आणि शूट करण्याआधी मी पहिले तिचा बिफोर लुक दाखवला आहे. सो ती खूप एक्सायटेड होती. आणि मग नंतर मी मेकअप करायला घेतला. तर मेकअप करण्याच्या आधी मी तिला फक्त साधं तिचं छोटीशी जी बेबी मॉइश्चरायझर असते ना, ते लावलं होतं. आणि त्याच्यानंतर फाउंडेशन वगैरे लावलं. फाउंडेशन म्हणजे मी काही लिक्विड फाउंडेशन नाही लावलं, मी फक्त पावडर फाउंडेशन लावलं. आणि त्यावरती तिला आय शॅडो खूप आवडतात लावायला. मी सहसा ती लहान असल्यामुळे मी तिला लावत नाही, पण आज तिला साडी घालायची होती, त्याच्यामुळे ती काही नाही म्हणलं तरी ती ऐकली नसती. सो तिला आय शॅडो लावला. आणि नंतर मग तिला काजळ पण लावायचं होतं, पण ते तिला थोडंसं असं डोळ्यात पाणी येत होतं म्हणून थोडे नखरे करत होती. पण तरी पण तिला काही झालं तरी काजळ लावायचंच होतं. आणि आता वेळ आली होती ब्लशची. तर ब्लश लावताना पण तिला तिच्या मनाचं फेवरेट ब्लशच तिला लावायचं असतं कधी पण. सो तिने जे सांगितलं ते मी लावलं. आणि नंतर मग तिला मी लायनर लावायला घेतलं, पण तेवढ्यात मॅडमचे नखरे चालू झाले की माझं इथं खाज येते, इथं मला टोचते वगैरे असं करून ती हे करत होती, चिडचिड करत होती. सो मी तिला समजावून वगैरे घेत होते, तिला प्रेमाने घेत होते. आणि मग नंतर तिची हेअरस्टाईल करायला घेतली. आणि हे सर्व करताना बॅकग्राऊंडला आहो पण होते, ते मला खूप जास्त मदत करत होते. की मला काही सामान वगैरे मी सर्व घेतलं तर होतं, पण काही थोडंफार विसरलं असेल तर ते मला देत होते. आणि नंतर मग तिला लिपस्टिक लावली मी. तर लिपस्टिकमध्ये मी तिला डार्क लिपस्टिक नव्हती लावली, तिला मी फक्त टिंट लावलं होतं. पण ते खूपच जरा जास्तच लाईट वाटत होतं, म्हणून टिंटवरून थोडंसं रेड शेड दिला होता मी. आणि मग नंतर बांगड्या घातल्या. तिला बांगड्या पण घालायला खूप जास्त आवडतं. तिला असं रोजचा मी मेकअप देते. आणि हे सर्व करता करता तिला अधूनमधून खोकला खूप येत होता, म्हणून तिला पाणी दिलं पहिले तर मी. आणि नंतर वेळ आली होती आता गंध लावण्याची. तर गंध लावताना मी सुरुवातीला त्याचा आकार करून घेतला. मला समजत नव्हतं नेमकी की कसं गंध लावू. आणि त्यातल्या त्यात गंध पण कमी झाला होता, त्यातला संपत आला होता. मग शेवटी काय, मम्मीचा जुगाड तर असतोच, त्याप्रमाणे मी त्यात पाणी टाकलं. आणि मग परत गंध लावायला घेतला. कारण मला भीती होती की जर का मी कुंकाचं लावलं असतं तर तिला ते कुंकू उतल किंवा त्याची ॲलर्जी वगैरे होईल, म्हणून मी शक्यतो कुंकू टाळलंच होतं आणि गंधानीच हे करत होते. आणि मग शेवटी गंधानी व्यवस्थित लावता येत नव्हतं, म्हणून मी मेकअप ब्रशच घेतला. आणि मग सेजू थोड्या वेळाने बोलायला लागली की मम्मी मला झोप येते. मग शेवटी काय, मग तिला मग उशी दिली खाली. आणि मग तिला म्हणलं तू आडवं पड आणि मग मी तुझा मेकअप करते. आणि मग ती खरंच तिला झोप येत होती, अशी ती झोप येल्यासारखी करत होती, मध्येच हसत होती. आणि तेवढ्यात तिकडनं हळद आणायला गेले होते. मग मम्मीचं ठरलेलं असतं, जर आपण मुलीचं काय आवरलं की तिचीच नजर मुलीला लागते का काय असं वाटतं. सो मी पटकन काळा टिक्का लावून घेतला तिला, म्हटलं गडबडीमध्ये परत विसरायला नको म्हणून. आणि मग थोडंसं टचअप वगैरे केलं, हायलायटर वगैरे लावलं तिला थोडंसं. मग परत जास्तच खोकलत होती, म्हणून तिला खोकल्याचं औषध पण पाजलं. आणि मग तिला ज्वेलरी घातली. आणि ही ज्वेलरी मी पेंटनी आणलेली नसून मी राणी सरकार ज्वेलर्समधून ही घेतलेली होती. आणि मी सेजूला तेच घातली होती आज. आणि नंतर तिचा तो क्राऊन लावायचा होता, मुकुट थोडक्यात. तर तिचं म्हणणं होतं की आम्ही ते काल घेत नव्हतो, पण ती बोलत होती की नाही मला उद्या माता राणी बनायचं आहे आणि मला ते घ्यायचंच आहे, म्हणून ती काल शॉपमध्ये हट्ट करत होती. तिची साडी आम्ही रेंटवर आणली होती. मग तो क्राऊन घेतला. आणि
तिला मी म्हटलं की मोत्याचा बेल्ट छान वाटेल त्याच्यावर लाव, पण तिचं होतं की नाही मला तो नको आहे, मला जो लावलेला आहे तोच राहू दे. शेवटी तिने काय ऐकलंच नाही आणि नंतर शेला घालताना मला समजत नव्हतं की नेमकी कसा शेला घालू, वरतून देऊ का खाली घेऊ कळत नव्हतं. पण शेवटी मग म्हटलं जाऊ द्या असंच घेते म्हणून घेतला आणि मग त्याला पिनअप वगैरे केलं. आणि तिने घरी तर एक पण फोटो काढून नाही दिले, पण समोर तिथं स्कूलमध्ये गेल्यास टीचर असल्यामुळे तिने कसे तर तिचे मला 1-2 फोटो काढायला भेटले, कारण टीचरच्या समोर शेवटी काहीच बोलता येत नाही. आणि अशा प्रकारे सुरुवातीला विठ्ठलाचा जय जयकार केला आणि भक्तिभावाने विठोबाची आरती करून मग नंतर वारीला सुरुवात झाली. आणि सर्व मुलांची वेशभूषा तर एकदम पाहण्यासारखी होती. सर्वांना पाहून लहान लहान मुलांना, काही जण वारकरी बनले होते तर काही जण संत तुकाराम, अशा वेगवेगळ्या पोशामध्ये प्रत्येकजण आलं होतं. या दोघी सेजलच्या क्लास टीचर आहेत आणि ह्या फुगडी खेळत होत्या. खरंच खूप छान वाटत होते पाहून. फ्रेंड्स, मी आले सेजलच्या स्कूलमध्ये आणि हा आहे सेजलचा क्लास. सो हे आहे सेजलचे क्यूट क्यूट फ्रेंड्स. नाव सांगा बरं, तुझं नाव काय? शिव. तुझं नाव? रुद्र. तुझं काय नाव आहे? शिवांश. तर बघूया आणखीन कोण आहे. काय गोडपरीचं नाव काय? शिवांशी. आणि तुझं? ओके. तुझं? हा मल्हार बघा किती छान दिसतं, एकदम मस्त. हा बोला. काय रे पिलू? कोण आवाज दिला मला? तू बोलला ना? नाही. आणखी हे बघा. तुझं नाव काय? तनिष्का. तुझं नाव काय? भूमी. तुझं नाव काय? तुझं काय? रिया. तुझं नाव काय? तुझं? सखी. आणि ही सेजलची बेस्ट फ्रेंड. तुझं नाव काय? वेदिका. फ्रेंड्स, मला सांगा बरं, तुम्ही हिला ओळखता का? ही कोण आहे? तुझं नाव काय ग? तुझं नाव काय आहे? बघा सेजलचा मी मेकअप कसा केला होता आणि तिने आता काय करून ठेवलंय, सगळं काढून टाकलं तिने. लहान मुले कधी काय करतील खरंच सांगता येत नाही. मी क्लासमध्येच होते, टीचर तिथे नव्हत्या. तर हा सर्वात शेवटी बसला होता आणि हा माळेसोबत असं जप करत होता, जप माळेसोबत. तर मी लगेच शूट करून घेतला आणि नंतर मग पूर्ण क्लासचा एक फोटो घेतला. त्यानंतर मुलांचे पण काही फोटो घेतले. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि खूप छान होता. आणि ह्या सर्व मुलांना बघून खरंच एकदम भक्तिमय वाटत होतं. असं वाटत होतं की मी खरंच विठ्ठलाच्या वारीला, कुठल्या तर मोठ्या वारीला मी गेली आहे मी, असं वाटलं होतं मला. आणि शेवटी अशा प्रकारे एंड झाला. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, सेजू बाय बोलते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेजू आज कशी दिसत होती ही नक्की सांगा कमेंट करून. आणि हो, माहिती आहे ती नंतर तिने अवतार पूर्ण मंजुलिकाच करून ठेवला होता, पण तरीही ज्यावेळेस मेकअप केला होता त्यावेळेस माझी क्युटी बाय कशी दिसत होती ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.